गुड मॉर्निंग मुलांनो, शुभ सकाळ. मराठी युवक भारती इयत्ता 11वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि भाग क्रमांक 5 मधील व्याकरण हा घटक आपण अभ्यासणार आहोत. व्याकरणामधील क्रमांक 2चा उपघटक आहे काव्य गुण. चला तर पाहूया आपण काव्याचे गुण. खालील उदाहरणे वाचून त्यातून व्यक्तीचा कोणता गुण दिसतो ते लिहा. अ. पराक्रमी व्यक्ती रणांगणावर येणाऱ्या मृत्यूला घाबरत नाहीत. आ. रामरावांनी आपली सर्व मालमत्ता वृद्धाश्रमाला दान केली. इ. पूर्वीच्या काळी अनेक विद्यार्थी श्रीमंत मनाच्या लोकांकडे वार लावून जेवत असत. इ. संतांनी परोपकार हीच जीवनाची इति कर्तव्यता मानली. उ. पक्षाचे पिलू झाडावरून पडून गतप्राण झाल्याचे पाहून तो कळवळला. वरील उदाहरणामधून व्यक्तीमधील पराक्रम, उदारता किंवा औदार्य, परोपकार, संवेदनशीलता आणि करुणा यासारखे गुण दिसून येतात. पाहूया पहिलं वाक्य. पराक्रमी व्यक्ती रणांगणावर येणाऱ्या मृत्यूला घाबरत नाहीत. यामधून पराक्रम हा गुण दिसून येतो व्यक्तीचा. 2. रामरावांनी आपली सर्व मालमत्ता वृद्धाश्रमाला दान केली. यामध्ये उदारता किंवा औदार्य हा गुण दिसतो. 3. पूर्वीच्या काळी अनेक विद्यार्थी श्रीमंत मनाच्या लोकांकडे वार लावून जेवत असत. यात परोपकार हा गुण दिसून येतो. संतांनी परोपकार हीच जीवनाची इति कर्तव्यता मानली. यामध्ये संवेदनशीलतेचा गुण दिसून येतो. पक्षाचे पिलू झाडावरून पडून गतप्राण झाल्याचे पाहून तो कळवळला. यामध्ये करुणा हा गुण दिसून येतो. व्यक्तीप्रमाणे काव्यातही असे गुण असतात. अशा गुणांमुळे काव्य उठावदार व प्रभावी होण्यास मदत होते. हे खालील तुलनेतून स्पष्ट होते. आता इथे तुलना आहे व्यक्तीच्या गुणांची आणि काव्याच्या गुणांची. व्यक्ती आणि काव्य. 1. व्यक्तीच्या ठिकाणी अनेक गुण असतात. काव्याच्या ठिकाणी सुद्धा अनेक गुण असतात. 2. विविध गुणांमुळे व्यक्तीचे चरित्र खुलते. विविध गुणांमुळे काव्य सुंदर व उठून दिसते. 3. व्यक्तीचे व्यक्तिमत्व त्याला बहुश्रुत बनवते. गुणांमुळे काव्याला सौंदर्याचा साज चढतो. काव्याच्या ठायी असणाऱ्या गुणांचा विचार आपण करूया. काव्य रचनेतील अनेक काव्य गुणांच्या पैकी प्रसाद, माधुर्य व ओज हे 3 गुण महत्त्वाचे आहेत. व्यक्तीप्रमाणे काव्यातही गुण असतात आणि अशा गुणांच्या मुळेच काव्य उठावदार आणि प्रभावी होते. आता इथे तुलना केलेली आहे व्यक्तीच्या गुणाची आणि काव्याच्या गुणाची. व्यक्तीच्या ठिकाणी अनेक गुण असतात, काव्याच्या ठिकाणी अनेक गुण असतात. अशा गुणांच्यामुळे व्यक्तीचं चरित्र खुलतं आणि काव्य सुंदर उठून दिसतं. व्यक्तीचं व्यक्तिमत्व बहुश्रुत होतं आणि काव्यामध्ये सौंदर्याला साज मिळतो. आता आपण या गुणांचा सविस्तरपणे विचार करूया. 1. प्रसाद, 2. माधुर्य आणि 3. ओज. काव्यगुणातील शब्दांची वैशिष्ट्ये. सोपे, सुटसुटीत, उच्चारण्यास सहज सुलभ असे शब्द. 2. शब्दांमध्ये नादमधुरता. 3. शब्दांमध्ये गेयता व त्या शब्दांच्या अर्थाचा आंतरिक गोडवा. 4. काव्य पंक्तीतून व्यक्त होणारा भाव. अशा प्रकारच्या शब्दांमधून काव्याची शोभा वाढते. ती काव्ये श्रवणीय ठरतात आणि ती काव्य रसिकांना मुखोद्गत होतात. काव्यगुणातील शब्दांची ही वैशिष्ट्ये आहेत. सोपे, सुटसुटीत, उच्चारण्यास सहज सुलभ, शब्दांमध्ये नादमधुरता, शब्दांमध्ये गेयता आणि आंतरिक गोडवा
आणि काव्य पंक्तीतून व्यक्त होणारा भाव. अशा प्रकारच्या शब्दांमधून काव्याची शोभा वाढते. काव्य श्रवणीय म्हणजे ऐकायला छान वाटतं आणि रसिकांना पाठांतरही होतं, मुखोद्गत. नंबर 1, प्रसाद हा काव्यगुण आपण पाहूया. प्रसाद याचा अर्थ सुलभता, सोपेपणा. काव्य ऐकल्यानंतर किंवा वाचल्यानंतर सहज अर्थबोध करून देणारा जो गुण असतो त्याला प्रसाद म्हणतात. या गुणाने युक्त असलेल्या काव्याला प्रासादिक काव्य असे म्हणतात. प्रसाद गुणाची लक्षणे किंवा वैशिष्ट्ये. हा काव्यगुण सर्व रसांना पुष्टी देतो. हा काव्यगुण उत्पन्न होण्यासाठी शब्द नित्यपरिचयाचे व वाक्यरचना सरळ असावी लागते. साधी सोपी सरळ शब्दरचना असते. सोपी सुबोध व चटकन अर्थ समजणारी रचना म्हणजे प्रासादिक रचना होय. प्रसाद हा पहिला काव्यगुण. त्यामध्ये गुण आहेत सुलभता, सोपेपणा आणि ऐकल्यानंतर वाचल्यानंतर सहज अर्थबोध होतो असा जो गुण असेल त्याला प्रसाद गुण म्हणतात. आणि या काव्याने युक्त असलेल्या काव्याला प्रासादिक काव्य म्हणायचं. प्रसाद गुणाची लक्षणे किंवा वैशिष्ट्य. हा काव्यगुण सर्व रसांना पुष्टी देतो आणि हा काव्यगुण निर्माण व्हायचा असेल तर शब्द नित्य परिचयाचे म्हणजे ओळखीचे आणि वाक्यरचना सरळ असावी लागते. साधी सोपी सरळ शब्दांची रचना आणि सोपी सुबोध व चटकन अर्थ समजणारी रचना म्हणजे प्रासादिक रचना. त्याची उदाहरणं आता आपण पाहूया. उदाहरणार्थ, हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे, ही जी सुंदर कविता आहे बालकवींची निसर्ग कविता, या गुणाचं उदाहरण आहे प्रसाद. आणखी उदाहरण पाहूया आपण. माऊलीच्या दुधापरी आले मृगाचे तुषार, भुकेलेल्या तान्यापरी गोड पसरे शिवार. आणखी कविता आहेत. कविवर्य भारत आंबे यांच्या बऱ्याचशा कविता, त्याप्रमाणे ग. दि. माडगूळकर यांच्या कविता या प्रसाद गुणांच्या मध्ये आहेत. आणखी एक प्रसिद्ध कविता बहिणाबाई, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, ही जी कविता आहे प्रसाद गुणांनी युक्त. नंतर संत काव्य, अभंग यामध्ये प्रसाद गुण दिसून येतो. नंतर ज्ञानेश्वर माऊलीचं पसायदान यामध्ये सुद्धा हा प्रसाद गुण दिसून येतो. तसेच आणखी उदाहरण पाहू. माझ्या आईचे पैंजण सोडून माझ्या आईने पैंजण सोडून नाजूक तोरड्या घालायला सुरुवात केली. हे उदाहरण सुद्धा प्रसाद गुणाचं आहे. आणखी एक उदाहरण आपण पाहूया. पडवळा भोपळ्यांची आळी ठेविली भाजून, ही जी कविता आहे इंदिरा संत यांची कविता, ही सुद्धा प्रसाद गुणांच्या मध्ये आहे. पुढचा गुण आपण पाहूया. 2, माधुर्य. माधुर्य म्हणजे गोडवा. काव्यात सोप्या शब्दांप्रमाणेच कोमल किंवा मृदुवर्ण असलेले शब्द असतात. असे शब्द ऐकायला मधुर व सुखद वाटतात. अशा शब्दांचा वापर असलेल्या काव्यात माधुर्य गुण असतो. आपण त्याची वैशिष्ट्ये पाहूया. माधुर्य गुणाची लक्षणे किंवा वैशिष्ट्ये. मृदुवर्णाचा वापर केला जातो. अनुस्वार, ऱ्हस्व शब्द इत्यादींमुळे कर्ण मधुरता येते. रचनेतील गोडव्यामुळे मानवी मनाला प्रसन्नता प्राप्त होऊन आनंद मिळतो. या काव्यगुणाने चित्तवृत्ती तल्लीन होतात. ही याची लक्षणं आहेत. अतिशय मधुर अशा प्रकारचं हे काव्य. माधुर्य. माधुर्य म्हणजे गोडवा आणि काव्यामध्ये शब्द कोमल आणि मृदुवर्ण असलेले असतात. ऐकायला खूप मधुर आणि सुखद वाटतं हे काव्य. आणि असे शब्द वापरलेलं जर काव्य असेल तर तिथे माधुर्य गुण असतो. माधुर्य गुणाची लक्षणे किंवा वैशिष्ट्य. मृदुवर्ण वापरले जातात. अनुस्वार, ऱ्हस्व शब्द इत्यादीमुळे कर्ण मधुरता म्हणजे ऐकायला छान वाटतं. रचनेमध्ये गोडवा असतो, त्यामुळे मनाला प्रसन्न वाटतं, आनंद मिळतो. आणि या काव्यगुणाने चित्तवृत्ती अगदी तल्लीन होतात.
असं सुंदर काव्य माधुर्य गुणांनी युक्त. याची उदाहरणं आपण पाहूया आता. याचं उदाहरण आहे, घेई छंद मकरंद प्रिय हा मिलिंद, मधुसेवनानंद स्वच्छंद हा धुंद, मिटता कमलदल होई बंदी भृंग, तरी सोडिना ध्यास गुंजनात दंग. पुरुषोत्तम दारव्हेकर यांचं हे काव्य अतिशय सुंदर असं चाल आहे याला. आणि आणखी उदाहरणं पाहू आपण. गडद निळे जलद भरुनी आले, ही कविता आहे बाभ बोरकर यांची. आणखी काव्य आहे, डोळे हे जुलमीकडे रोखुनी मज पाहू नका. आणखी काव्य आहे, या कातर वेळी पाहिजेस तू जवळी. नंतर श्रावण मासी हर्षमानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुणी ऊन पडे. ही सुद्धा कविता माधुर्य रसात युक्त आहे. म्हणजे शृंगार रस, शांत रस आणि करुण रस या रसामध्ये जे काव्य असेल त्यामध्ये माधुर्य हा गुण असतो. आणखी कविता आहे, निंबोनीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई. आणखी माझा मराठीचा बोलू कौतुके परी, अमृतातेही पैजा जिंके. ही कविता माधुर्य गुणांनी युक्त आहे. तसंच साने गुरुजी, गोनीत दांडेकर, नंतर बाभ बोरकर यांचं जे लेखन आहे त्या लेखनामध्ये बहुधा माधुर्य गुण आपल्याला दिसून येतो. पुढचा प्रकार आहे तिसरा, ओज. ओज म्हणजे भाषेतील आवेश, उत्साह व जोमदारपणा. काव्यातील या गुणाने अंगात वीरश्री संचारते, जोश उत्पन्न होतो आणि उत्साह संचारल्यासारखे वाटते. त्याची वैशिष्ट्ये आपण पाहूया. ओज गुणाची लक्षणे किंवा वैशिष्ट्ये. या काव्यगुणात अंतःकरणाला उद्दीपित करणारा गुणधर्म असतो. हा काव्यगुण वीर व रौद्र रसांना पुष्टिकारक आहे. हा काव्यगुण निर्माण होण्यात जोडाक्षरे, कठोर वर्ण, दीर्घसामासिक शब्दांचा वापर होतो. या सर्व लक्षणांच्या वापराने भाषेत जोरकसपणा येतो व ओज गुण निर्माण होतो. ओज म्हणजे भाषेमधला आवेश, त्वेष, उत्साह, जोमदारपणा आणि अंगामध्ये वीरश्री संचारते, जोश उत्पन्न होतो, उत्साह संचारल्यासारखं वाटतं या गुणांच्यामुळे. ओज गुणाची लक्षणे आपण पाहूया. या काव्यगुणात अंतःकरणाला उद्दीपित करणारा गुणधर्म असतो. वीर आणि रौद्र रस या काव्यात असतो आणि या काव्यामध्ये जोडाक्षर असतात, कठोर वर्ण असतात आणि दीर्घ सामासिक शब्दांचा वापर होतो. आणि या सर्व लक्षणांच्यामुळे भाषेमध्ये जोरकसपणा येतो आणि ओज गुण निर्माण होतो. याची वैशिष्ट्ये आपण पाहूया. उदाहरण पाहूया आपण. उदाहरणार्थ, खडक काजळी घोटून तुमचे मनगट बाहू घडलेले, कडे कपारी मधील वनवे उरात तुमच्या दडलेले, काबुल कंदा हारपतावर डंके तुमचे झडलेले. कुसुमाग्रजांचं आवेशपूर्ण हे काव्य. ओज रस म्हणजेच भयानक रस, वीर रस, रौद्र रस, बिभत्स रस. हा रस ज्या काव्यामध्ये असेल त्या काव्यामध्ये ओज हा गुण असतो. भाषेमध्ये आवेश, उत्साह आणि त्वेष असतो. याची उदाहरणं आपण पाहूया. जिंकू किंवा मरू, माणुसकीच्या शत्रू संगे, युद्ध आमचे सुरू. ग दि माडगुळकरांचं वीर रसाने आवेशयुक्त काव्य. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या काही कविता, तुझसाठी मरण ते जनन, अशा कविता वीर रसामध्ये म्हणजेच ओज काव्यगुण आहे. खबरदार जर टाच मारुणी, जाल पुढे चिंदड्या, उडवीन राई राई एवढ्या. ओज गुणांनी युक्त काव्य. आणखी गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जयकार. उठा राष्ट्रवीर हो, सज्ज व्हा उठा चला. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. अशा ज्या काव्यपंक्ती आहेत या काव्यपंक्तींच्या मध्ये ओज हा उत्साह आणि जोमदारपणा दाखवणारा काव्यगुण दिसून येतो. आता आपण या व्याकरणाच्या प्रकारावरील कृती सोडवणार आहोत.
एक खालील तक्ता पूर्ण करा. इथे काव्य गुण दिलेला आहे, त्याचा अर्थ आणि वैशिष्ट्य. काही चौकटी रिकाम्या आहेत त्या भरूया आपण. नंबर 1 प्रसाद, त्याचा अर्थही सांगायचा आहे आणि वैशिष्ट्य पण लिहायचं आहे. अर्थ आहे सरळ सोपी रचना. वैशिष्ट्य आहे अर्थ सुलभ रचना. दुसरा गुण आहे माधुर्य, त्याचा अर्थ आहे काव्यात गोडवा आणि वैशिष्ट्य आहे गोडवा, नादमाधुर्य आणि गेयता. तिसरा गुण आहे ओज. ओज म्हणजे भाषेतील आवेश, त्याचं वैशिष्ट्य आहे विरश्री, जोमदारपणा, रौद्ररस. पुढची कृती आहे खालील उदाहरणामधील काव्यगुण ओळखा. साने गुरुजींचं काव्य आहे खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. यामध्ये काव्यगुण आहे प्रसाद. दुसरी ओळ आहे लाल पोपटी कवळी पाने लवलवणारी जिथे तिथे हिरवे पिवळे रंग त्यामध्ये केशर सांडे कुठे कुठे. यामध्ये माधुर्य हा गुण आहे. आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान, शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण. यामध्ये ओज हा काव्यगुण आहे. पुढची कृती आहे वाचायचं आहे आणि चौकटीमध्ये काव्यगुण लिहायचं आहे. उभी अक्षरं दिलेली आहेत. सुबोध काव्य रचना, याचा अर्थ काव्यगुण याच्यामध्ये आहे प्रसाद. 2 रचनेत गोडवा असतो, याचा काव्यगुण आहे माधुर्य. स्फूर्तिदायी काव्यरस रचना, गुण आहे ओज. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी नवनवीन व्हिडिओ पोस्ट केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तसेच व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तुम्हाला मराठी विषयामध्ये येणाऱ्या अडीअडचणी कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. अभ्यासासाठी शुभेच्छा.